विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण होम रूल चळवळीची माहिती पाहत असताना होम रूल चळवळ म्हणजे काय, नंबर 1चा पॉईंट होम रूल चळवळीचा इतिहास समजून घेतला. नंबर 2 त्यानंतर होम रूल लीगची स्थापना. नंबर 3चा पॉईंट आणि नंबर 4चा पॉईंट म्हणजे होम रूल चळवळीची उद्दिष्टे. त्यामधलं पहिलं उद्दिष्ट आपण समजून घेतलं. 2 नंबरचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वशासनाच्या मागणीसाठी लोकमत जागृत करणे व स्वराज्यासाठी आंदोलन करणे. स्वशासनाचा मागणीसाठी म्हणजेच ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत जे ब्रिटिश साम्राज्याचं प्रशासन व्यवस्था आहे यामध्ये किंवा ब्रिटिशांना स्वतःच्या शासनाची मागणी करणे, त्याचबरोबर लोकमत जागृत करणे की आपल्याला स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे, स्वातंत्र्य म्हणजे काय, या बाबी प्रकर्षाने जाणून त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडणे हे काम होम रूल लीगचं उद्दिष्ट होते. हे नंबर 2चं उद्दिष्ट. नंबर 3चं उद्दिष्ट आहे होम रूल सारख्या इतर संघटनांना लोकमत जागृतीचे कार्य करावे लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हीच फक्त राजकीय संघटना भारतीयांसाठी किंवा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल एवढं मर्यादित न राहता होम रूल सारख्या अन्य जे काही संघटना असतील यांनी सर्वांनी आपापल्या पद्धतीने योग्य पद्धतीने संघटना निर्माण केल्या पाहिजे, लोकजागृती निर्माण केली पाहिजे आणि त्यातूनच स्वतःचं हित, स्वशासन, स्वतःचं शासन व्यवस्था निर्माण केली पाहिजे, ही होम रूल लीगचं उद्दिष्ट होतं. हे नंबर 3चं. नंबर 4 आता या संघटनेला काँग्रेसचे स्पर्धक न समजता एक मार्गदर्शक समजणे योग्य वाटतं. म्हणजे होम रूल लीग ही संघटना भारतात स्थापन झाली म्हणजे काँग्रेस बरोबर ती स्पर्धा करेल असं नाही, तर त्यांच्या काँग्रेस बरोबर एक मार्गदर्शन करणारी एक संघटना म्हणून असेल. काँग्रेस आणि होम रूल लीग याच्यामध्ये मतभेद नसणार आहेत, ते विरोध करणारी बाब नाही, तर भारतीयांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ असावं हे माध्यम म्हणजे होम रूल लीग असं मानलं गेलं. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे नंबर 5चा पॉईंट म्हणजे भारत हे एक राष्ट्र आहे, म्हणून आपला स्वशासनाचा न्याय आहे, अधिकार आहे, ब्रिटिश शासनाकडे मागणे आवश्यक आहे. प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर ते स्वतंत्र असतो, त्याच पद्धतीने भारताला स्वतंत्र मिळवून घेणं हे स्वशासनाला न्यायाच्या माध्यमातून, अधिकाराच्या माध्यमातून ब्रिटिश शासनाकडे त्याचा अधिकार मागितला पाहिजे. स्वतःचा अधिकार स्वतंत्र असं राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी किंवा स्वतंत्र राज्यव्यवस्था ती मिळावी यासाठी प्रयत्न करणं हे होम रूल लीगचं उद्दिष्ट होतं. नंबर 6चा पॉईंट आहे किंवा उद्दिष्ट होतं स्वशासनाची मागणी म्हणजे भारत हा ब्रिटिशाकडे भीक मागत नाही, तर आपला राजकीय अधिकार मागत आहे. म्हणजे जी मागणी होम रूल लीगने मागायला सुरुवात केली होती ती रास्त मागणी होती. ती एखाद्याकडून मागून घेणे म्हणजे भीक मागण्यासारखा प्रकार नव्हता, तर तो हक्क होता, अशा प्रकारचं उद्देश होतं. आणि पुढचं उद्दिष्ट होतं तो म्हणजे लोकात जनजागृती, स्वशासनाचा अधिकार, त्याचबरोबर विधेयक सादर करणे, हे स्वशासनाचे ध्येय पूर्ण करणे आणि सनदशीर मार्गाचा अवलंब करणे हे उद्दिष्ट होतं. लोकजागृती केली तर माणसाला नवीन माहिती मिळेल, स्वशासनाची माहिती मिळेल आणि या स्वशासनाच्या माध्यमातूनच सनदशीर मार्गाने आपलं उद्दिष्ट साध्य करता येईल, हे होम रूल लीगचं उद्दिष्ट होतं. हे उद्दिष्ट आपण पूर्णपणे 7 पॉईंटमध्ये 7 उद्दिष्ट आपण पाहिली. आता ही होम रूल चळवळ जशा पद्धतीने ॲनी बेझंटने सुरू केली त्याच पद्धतीने लोकमान्य टिळकांनी सुरू केली. म्हणजेच नंबर 5चा पॉईंट टिळकांची होम रूल लीगची स्थापना. 1916 मध्ये होम रूल लीग टिळकांनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. ते जेव्हा 1914 मध्ये तुरुंगातून त्यांची सुटका झाली आणि
ते बाहेर आल्यानंतर पहिल्या महायुद्धाचा कालखंड होता, 1914 ते 18चा कालखंड. आणि ब्रिटिशांना सैन्याची आवश्यकता होती. या बाबीचा फायदा घेण्यासाठी टिळकांनी राजकीय हक्क द्या असं ब्रिटिश शासनाला म्हणण्यास सुरुवात केली. आणि 1915 डॉक्टर ॲनी बेझंटच्या मदतीने ते काँग्रेसमध्ये आले. आणि 28 डिसेंबर 1916 ज्या बेळगावच्या बैठकीत होम रूल लीगची स्थापना केली गेली आणि या संघटनेचं कार्यालय जे पुणे या ठिकाणी ठरलं गेलं. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे शाखा स्थापन करायला सुरुवात केल्या. आणि त्याच शाखा म्हणजे पुढे मुंबई, कानपूर, अलाहाबाद, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी विविध भागामध्ये लोकमान्य टिळकांनी शाखा स्थापन करायला सुरुवात केली. म्हणजे ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी ज्या बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये जी होम रूल चळवळ स्थापन झाली, ही चळवळ वेगवेगळ्या भागामध्ये विस्तृतपणे वाढवण्यास आपापल्या पद्धतीने ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. आणि त्यामुळेच होम रूल चळवळ भारतामध्ये सर्वदूर पसरण्यास मदत झाली. त्याच्यानंतर नंबर 6चा पॉईंट आहे तो म्हणजे प्रत्यक्ष होम रूल चळवळ. आता होम रूल चळवळ 6 नंबरचा पॉईंट, त्यामध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी जी होम रूल लीगची स्थापना केल्यानंतर वृत्तपत्रातून होम रूल चळवळीचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. आता त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतभर होम रूल लीग म्हणजे काय, होम रूल लीगचे उद्दिष्ट काय हे समजायला लागले. त्यामध्ये ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक हे आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये दौरे काढायला लागले. लोकांना स्वराज्याची चळवळीची जागृती करण्यास सुरुवात केली. त्यांच्या भाषणामुळे जनतेमध्ये चैतन्य निर्माण झालं. लोकमान्य टिळकांनी सुद्धा देशभर असे दौरे काढायला सुरुवात केली, भाषणं सुरुवात केलं. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत स्वशासनाची चळवळ पोहोचली. महाराष्ट्र आणि मध्य प्रांत हे कार्यक्षेत्र लोकमान्य टिळकांनी आपल्या बाजूने निवडले. आणि ॲनी बेझंट व टिळकांनी आपापले कार्यक्षेत्र निश्चित केल्यानंतर होम रूल चळवळीची उद्दिष्टे व भूमिका आपल्या भाषणातून मांडायला लागली. त्यामुळे अनेक तरुण सुशिक्षित लोक होम रूल चळवळीकडे आकर्षित होऊ लागले आणि होम रूल लीग काँग्रेसपेक्षाही लोकप्रिय बनली. त्यामुळे राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व टिळक आणि ॲनी बेझंट यांच्याकडे आपोआपच यायला लागले. म्हणजे प्रत्यक्ष होम रूल चळवळ भारतामध्ये वाढवण्याचं काम किंवा जास्त शाखा निर्माण करण्याचं काम लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट केले. आपापले प्रांत ठरवले गेले आणि अशा प्रांताच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ज्या होम रूल चळवळीच्या उद्दिष्टे आणि ध्येय धोरणाचा अंगीकार करण्यास सुरुवात केला. त्यामुळे ही चळवळ देशभर पसरण्यास मदत झाली. हा नंबर 6चा पॉईंट. नंबर 7चा पॉईंट आहे तो म्हणजे होम रूल चळवळीचे प्रदेशातील कार्य. आता भारतात सुरू असलेली होम रूल चळवळ ची माहिती ब्रिटनच्या मित्र राष्ट्रातील नेत्यांना समजावी यासाठी म्हणून होम रूल लीगचे जी चळवळीच्या शाखा आहेत ह्या विदेशात सुद्धा असल्या पाहिजे यासाठी म्हणून मद्रास हायकोर्टाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश सुब्रमण्य अय्यर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन वुड्रो विल्सन यांना पत्र पाठवून भारतातील होम रूल चळवळीची जी काही चळवळ आहे आणि त्याची परिस्थिती हे माहिती पाठवली. त्याचबरोबर वृत्तपत्राला प्रसिद्धी दिल्यामुळे अमेरिकी कामगारांनी संघटनांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणावर टीका करायला सुरुवात केली आणि भारताला लवकर स्वशासनाचा अधिकार देण्याची मागणी करण्यास सुरुवात झाली. लंडन व न्यूयॉर्क येथे फ्रान्सिस्को या ठिकाणी
होम रूल लीगच्या संस्था स्थापन करण्यात आल्या आणि तेथील जनतेस भारताच्या होम रूल आंदोलनाची भूमिका समजावून सांगितली गेली. त्यावेळेस लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी प्रदेशामध्ये जाऊन होम रूल चळवळ वाढवण्याचा प्रयत्न का केला, तर भारताच्या समस्या जगाच्या जगाच्या जाणकार व्यक्ती किंवा जगाला माहीत झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर स्वशासन किंवा स्वराज्य मिळालं पाहिजे. ह्या पद्धतीची भूमिका म्हणजे होम रूल चळवळीची विदेशातले कार्य. बघा, भारत आणि भारताबाहेर सुद्धा कार्य करण्याचं काम होम रूल चळवळीने केलं होतं. हे होतं होम रूल चळवळीचं परदेशातील कार्य. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजेच नंबर 8चा पॉईंट, होम रूल चळवळीचा होम रूल आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न. शेवटचा पॉईंट आहे. आता होम रूल चळवळ नष्ट करण्याचा सरकारने नीतीचा अवलंब का केला, तर भारत आणि भारताबाहेर सुद्धा होम रूल लीगच्या शाखा निर्माण झाल्या. काँग्रेसपेक्षाही लोकप्रिय बनत चालली होती आणि हे काँग्रेसपेक्षाही लोकप्रिय बनवण्याचं काम दोन व्यक्तीने केलं होतं, ते म्हणजे ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. आणि या नेत्यांना जर आपण पूर्णपणे यांचा बंदोबस्त केला तर होम रूल चळवळ ही थांबली जाईल किंवा त्याचं कार्य थांबलं जाईल, अशी भूमिका ही ब्रिटिशांची होती. म्हणून लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले. तत्कालीन स्थितीमध्ये लोकमान्य टिळकांचे मित्र जे बिपिनचंद्र पाल यांनी पंजाब व दिल्ली मध्ये प्रवेश करण्यास त्यांना बंदी घालण्यात आली, लोकमान्य टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना. तर ॲनी बेझंट यांना मुंबई प्रांतात प्रवेशच नाही असं सांगून टाकलं. कारण लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट त्याचबरोबर बिपिनचंद्र पाल यांनी केलेल्या होम रूल लीगच्या शाखेचा विस्तार, त्याचबरोबर प्रसार, त्यांची उद्दिष्टे यामुळे सर्वदूर असंतोषाचं वातावरण निर्माण होत आहे, अशा प्रकारची भूमिका ब्रिटिश शासनाने घेतली. आणि महाराष्ट्राप्रमाणेच मद्रासमध्ये ॲनी बेझंटच्या नेतृत्वाखाली चालणारी होम रूल चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केला. वर्तपत्रावर बंदी आणण्याचं काम केलं. त्यामध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट ह्या दोनही नेत्यांनी आपल्या वर्तपत्राच्या माध्यमातून लिखाण करण्याचं काम सुरू केलं होतं. त्यामध्ये न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ जे दोन वर्तपत्र ॲनी बेझंटचे होते, ते पूर्णपणे बंदी घालण्यात आली त्यावर आणि त्यांना त्यांच्या दोन सहकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आली. त्याच कालखंडात ॲनी बेझंटला सुद्धा तुरुंगात टाकण्यात आलं. पण लोकमान्य टिळकांच्या सत्याग्रहाच्या इशाऱ्यामुळे डॉक्टर ॲनी बेझंट यांची सुटका करण्यात आली. अशा प्रकारची दडपशाही नीती ही ब्रिटिशांनी अंगीकार करण्यास सुरुवात केली. त्याचं कारण म्हणजे होम रूल चळवळीची वाढती व्याप्ती होती. आता ही चळवळ दडपून टाकण्यास सरकारला यश आले नाही. कारण काय होतं, तर सर्वदूर शाखा पसरल्या होत्या, तरुण वर्गांचा सहभाग वाढला होता, जनतेच्या भावना किंवा जनतेचे प्रश्न प्रत्यक्ष मांडले जाऊ लागले होते आणि जनमानसात लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंटची लोकप्रियतामध्ये भर पडली होती. त्यामुळे ब्रिटिश सरकारला जी दडपशाही नीती ब्रिटिश सरकारने अंगीकारली होती ती पूर्णपणे थांबवावी लागली. अशा पद्धतीने ही होम रूल चळवळ पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ती नष्ट झालेला नाही. आता हा होता 8वा पॉईंट होम रूल चळवळीमधला. 9वा पॉईंट आहे तो म्हणजे होम रूल चळवळीचे परिणाम. म्हणजे होम रूल चळवळ भारतात निर्माण झाली, त्याचा परिणाम काय झाला. तर नंबर 1चा परिणाम आपण समजून घेताना तत्कालीन स्थितीमध्ये होम रूल चळवळीमुळे जी राष्ट्रीय काँग्रेसला एक नवसंजीवनी किंवा प्रेरणा मिळाली. कारण 1914 नंतर लोकमान्य टिळक 15ला ज्या काँग्रेसमध्ये सहभाग घेतला, पुढे लखनौ करार झाला 1916 मध्ये काँग्रेस आणि मुस्लिमांमध्ये, आणि त्याचबरोबर 1916 मध्ये
जी ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ लोकमान्य टिळकाच्या मदतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर भारतभर सर्व शाखा निर्माण केली. त्यामुळे काँग्रेसचे नेमस्थाचे अस्तित्व म्हणजे मवाळांचे अस्तित्व पूर्णपणे संपलं आणि जहाल विचारसरणी आणि होम रूल चळवळ स्वशासनाचा अधिकार असावा असे सूत्र मांडणारे लोकमान्य टिळकांचे एक प्रभुत्व काँग्रेसवर निर्माण झालं. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा एक स्वातंत्र्याची चळवळ निर्माण झाली. हा नंबर 1चा परिणाम होता. नंबर 2, होम रूल लीग काँग्रेसपेक्षाही लोकप्रिय बनली. त्यामुळे राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व आपोआपच लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंटकडे आले. त्यांनी सर्वदूर अशा आपल्या शाखा सुरू केल्या होत्या आणि आपले मत स्पष्टपणे मांडलं होतं, उद्दिष्ट मांडलं होतं. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिकार होता तो पूर्ण त्यांच्याकडे आला. हा दुसरा परिणाम. नंबर 3, होम रूल चळवळीस मिळालेल्या यशामुळे डॉक्टर ॲनी बेझंट यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशन 1917चा अधिवेशनाचे अध्यक्षपद दिले गेले. म्हणजे एका महिलेला, आणि तीही आयर्लंडमधून, दुसऱ्या देशातून आलेल्या महिलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं गेलं. त्यामुळे होम रूल चळवळीची शाखा आणि त्याचा विस्तार वाढण्यास मदत झाली. त्याच्यानंतर नंबर 4चा परिणाम, ऑगस्ट 1917 मध्ये भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. आणि ती घोषणा कशा पद्धतीची होती, तर भारताला जबाबदार शासन पद्धती देण्याचा सरकारचा विचार असल्याचे स्पष्ट मत मांडले. म्हणजेच जी होम रूल चळवळ निर्माण झाली त्यामुळे स्वशासन म्हणजे स्वतःची शासन व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून चळवळ निर्माण झाली होती. त्याच भावनेतून ब्रिटिशांनी ही वाढती चळवळ लक्षात घेऊन जबाबदार शासन पद्धती देण्याचा सरकारचा विचार असल्याचे घोषित केले. म्हणजेच होम रूल चळवळ ही चळवळ म्हणजेच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा जो 1919 मध्ये आधार ठरला गेला, त्यामध्ये भारताला जबाबदार शासन पद्धती दिली जाईल असं सांगण्यात आलं. यावरून समजतं की एका अर्थाने होम रूल चळवळीचं एक यश होतं की भारतीय लोकांना खुश करण्यासाठी, तसेच होम रूल आंदोलनाला सरकारला निर्माण झालेला धोका, त्याचबरोबर पहिल्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये सहकार्य मिळावं, या सर्व उद्देशाचा विचार करून भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी जबाबदार शासन पद्धती देण्याचे जाहीर केले. जाहीरनाम्याच्या अनुषंगाने मॉन्टेग्यूने हिंदुस्थानाला भेट दिली गेली. भारतातील सर्व नेत्यांची चर्चा केली आणि या भेटीनंतर घटनात्मक सुधारणा देण्याचा अहवाल म्हणजे 19 जुलै 1818 मध्ये प्रकाशित करण्यात आला. पुढे त्याच अहवालाला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 म्हणून ओळखले जाऊ लागलं. मग त्यामध्ये भारताला जबाबदार शासन पद्धती देण्याचा सरकारचा विचार आहे असं घोषित केलं गेलं. हे सर्व काम काँग्रेस बरोबरच होम रूल लीगच्या पुढाकारामुळे शक्य झालं हे समजून येतं. तर होम रूल लीग ही भारतीयांच्या स्वशासनासाठी आणि स्वातंत्र्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणून उदयास आली. म्हणजे जो आत्तापर्यंत जो आपण भाग पाहिला कालच्या पिरियडमध्ये आणि आजच्या पिरियडमध्ये, तो भाग म्हणजे जी होम रूल चळवळ आहे, जी भारतामध्ये स्थापन झाली, निर्माण झाली, ती चळवळच भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी एक प्रेरणास्थान निर्माण झालं. आत्तापर्यंतचा जो आपण भाग बघितला तो म्हणजे घटक क्रमांक 4 मधील जहालवादी चळवळीचा उदय आणि वाढ. या घटक क्रमांक 4 मधील ड नंबरचा पॉइंट होम रूल चळवळ हा होता. 2 पिरियडमध्ये आपण यांची पूर्णपणे विस्तृत अशी माहिती पाहिली आणि या माहिती आता पूर्णपणे संपलेली आहे. यावरून आत्तापर्यंतचा जो आपण भाग पाहिला तो भाग म्हणजे
आपला पेपर जो आधुनिक भारताचा इतिहास इसवी सन 1857 ते 1947 हा पेपर आहे. या पेपरचा सेमिस्टर 5वे आणि पेपर जो 9वा आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. तर हे आत्तापर्यंतचा भाग आपण पाहिला तो भाग म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. हे सत्र किंवा आधुनिक भारताचा इतिहास जे सेमिस्टर 5वे आहे त्याच्यातला 9वा पेपर पूर्णपणे संपलेला आहे. तर यानंतर आपण पुढच्या आपल्या पेपरला सुरुवात करणार आहोत.